हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघितलं ट्रेझररने इंडेंट बनवलं, सुपरवायझरने ऑथराईज केलं. आता हे इंडेंट जे आहे हे PSD कडे फ्लो होईल. आता आपण PSDच्या ऑपरेटरने लॉग इन करतो. PSDच्या ऑपरेटरने लॉग इन केल्यानंतर त्यांचं जे इन्व्हेंटरी असेल PSD ऑपरेटरचं, त्या इन्व्हेंटरीमध्ये इन्व्हेंटरीच्या ऑप्शन्समध्ये आपण जायचं आणि या ठिकाणी बरेचसे सबकार्ड्स आपल्याला दिसतील. याच्यामध्ये अप्रूव्ह इंडेंट ऑपरेटर हे जे सबकार्ड्स आहे त्याला क्लिक करायचं. आपण याला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आतापर्यंत जेवढ्या काही रिक्वेस्ट रिसीव्ह झालेल्या आहेत त्या रिक्वेस्ट या ठिकाणी आहे. हा तो या ठिकाणी फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशा पद्धतीचा हा सिनॅरिओ या ठिकाणी आहे. तर आपली जी रिक्वेस्ट आहे ती सगळ्यात शेवटी आलेली आहे म्हणून ती सगळ्यात खाली आपल्याला पाहायला मिळेल. आपली जी रिक्वेस्ट नंबर आहे त्या रिक्वेस्ट नंबरवरून त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती आपल्यासमोर डिस्प्ले झालेली आहे. आपल्याला काय पाहिजे, रेव्हेन्यू तिकीट पाहिजे. आपण जी काही क्वांटिटी मागवलेली आहे ती क्वांटिटी या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे किती अवेलेबल आहेत ऑपरेटरच्या हिशोबाने किंवा त्यांच्या स्टॉकमध्ये ते सुद्धा या ठिकाणी दिसते. आणि त्याच्यापैकी तो किती देणार आहे, कारण की सध्या हे जो ऑपरेटर आहे तो अप्रूव्ह करतो आहे. 10 त्यांनी जी आपली डिमांड आहे ती त्यांनी कंप्लीट केलेली आहे आणि त्यानंतर त्यांना याचा रिमार्कसुद्धा टाकायचा आहे. सप्लाईड वगैरे आपण रिमार्क टाकला नाही, परंतु त्यांना तो रिमार्क टाकायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांची जी काही इन्व्हॉइस ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. या ठिकाणी सर्टिफिकेशनसुद्धा आहे. इथं ऑथराईज सिग्नेटरी जो कोणी असेल तो सही करेल आणि त्याला हा जो माल आहे कन्सर्न ऑफिसला सप्लाय केला जाईल. अशा पद्धतीनं जो ऑपरेटर आहे तो हे जे इंडेंट आहे हे प्रोसेस करेल. धन्यवाद.